राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी गोळीबारामध्ये ठार। सिद्दीकींना गोळ्या घालणारे 2 आरोपी ताब्यात, 1 आरोपी फरार। बाबा सिद्दीकी यांना देण्यात आली होती 15 दिवसांपूर्वीच धमकी। धमकीनंतर सिद्दीकी यांचा देण्यात आली होती वाय दर्जाची सुरक्षा। सुरक्षा रक्षक असूनही बाबा हल्ल्यात ठार। माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारण पेटलं। गृहमंत्री फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावरती। नागपुरातून फडणवीस थेट रुग्णालयामध्ये। व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता। 3 हल्लेखोरांपैकी 1 अल्पवयीन। फरार आरोपीचा शोध सुरू। हरियाणाच्या निकालाची महाराष्ट्रात ही पुनरावृत्ती होणार। राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भविष्यवाणी। सत्तेत आल्यावरती महायुतीचे निर्णय रद्द करणार। उद्धव यांचा महायुतीवरती निशाणा। मवियाला मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव अमान्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला टोला। विधानसभेला मतदानाचा आळस करू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। तर शिंदेला गोळी घातली असती। उद्धव यांच्या वक्तव्यामुळे उंचावल्या भुवया। मला कमकुवत समजू नका। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी। एकनाथ शिंदेंची मवियावर कवितेमधून टीका। अपप्रचाराच्या मुद्द्यावरून शिंदे उद्धव आमने सामने। विरोधकांचे अपप्रचार खोडून काढण्याचे शिंदेंचे आदेश। कोविडला घाबरून बिळामध्ये लपलो नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धवना चिमटा। नासरे मोहरा उद्धवच्या पोरा। ज्योती वाघमरेंचा हल्लाबोल। राज यांच्यावर निशाण्यावरती जनादेश मोडणारे उद्धव। जनतेशी प्रतारणा करणाऱ्यांचा वचपा काढा। राज यांचं जनतेला आव्हान। बीडच्या राजकारणामध्ये जनतेसमोर आली तिसरी पिढी। पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमन आला व्यासपीठावर। दरम्यान मुंबईमधून मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर येते ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, 1 आरोपी फरार आहे। खेरवाडी कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली होती। सिद्दीकी यांच्या सहकार्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालाय। बाबा सिद्दीकी हे गाडीमध्ये असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्याच्यामध्ये 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले। 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागली आणि अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड मुंबईमधून समोर येते। वांद्रे पूर्वमध्ये 9:30 वाजता हा गोळीबार झाला, ज्यामध्ये जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी आपल्या गाडीमध्ये बसलेले असताना 3 हल्लेखोर या ठिकाणी आले आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर केले, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले। अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र रुग्णालयामध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल ख़राब हो रहा है और सरकारें जो सिर्फ और सिर्फ नफरत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं। मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है। वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता। हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस, सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए। त्यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आलेली आहे। सुरक्षा रक्षक असून देखील बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। बाबा सिद्दीकी यांना
तर बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच धमकी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली। मात्र बाबा सिद्दीकी यांना सुरक्षा देण्यात आलेली असताना देखील 3 हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय। आणि दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐकूया। अतिशय वाईट घटना आहे, दुर्दैवी घटना आहे। माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते आणि आज विजयादशमी दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिवशी अशी घटना होणं अतिशय दुर्दैवी आहे, वाईट आहे। आता फक्त महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, ज्या पद्धतीनं छोट्या मुली सुद्धा सुरक्षित नाही आहेत आणि बाबा सिद्दीकी सारखे महत्वाचे राजकीय नेते सुद्धा सुरक्षित नाही आहेत, तर एवढीच गोष्ट ऐकायची राहिली आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर अटॅक झाला, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर फायरिंग झालेलं आहे आणि हे राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही। एवढी हिंमत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राची पोलीस ही अतिशय सक्षम आहे। त्यांना जर पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर कोणीही छोटा क्राईम सुद्धा करू शकत नाही। फार वाईट घटना आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी म्हणता येईल। कालच सयाजी शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी आपण बघितलं असेल की अगदी स्टेजवर अजितदादांच्या पाठीशीच बाबा सिद्दीकी साहेब बसले होते। माजी राज्यमंत्री, माजी आमदार राहिलेल्या एका व्यक्तीवर असं कोण्या प्रकारे गुंडे येणं, कार्यालयासमोर त्यांच्यावर 3 राऊंड फायर करणं आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत होणं, मला असं वाटते आमच्यासाठी फार मोठी वेदनादायी बाब आहे। परत कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यातला प्रश्न ऐरणीवर या निमित्तानं येतोय आणि ही न भरून निघणारी हानी शेवटी आम्ही काय, आता ह्या घटना अशा प्रकारे जर घडत असतील तर फार चिंतनाची, विचार करण्याची बाब आहे। मात्र यामुळे आमचा सर्व राष्ट्रवादीचा परिवार हा खूप व्यथित झालेला आहे। प्रतिक्रिया पण तुमच्या चॅनलवर काय द्यावे हे आम्हाला सुचत नाहीये। कालपर्यंत हसत खेळत असणारा व्यक्ती अचानकपणे असा जग सोडून जाणं, मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। आणि याच घटनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहणार आहोत। अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळामध्ये प्रदीर्घ काळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे। या घटनेमध्ये त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला। मी माझा चांगला सहकारी मित्र गमावलाय। या भ्याड हल्ल्यामध्ये मी तीव्र निषेध करतोय। बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवरती कडक कारवाई करण्यात येईल। हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल। बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्व धर्म समभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावलेला आहे। त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे। जिशान सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे, असं ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि राजकीय क्षेत्रामधून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या। माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता राजकारण पेटलेलं आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत। नागपुरातून फडणवीस थेट रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर आता राजकारण मात्र पेटलेलं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट नागपूरमधून मुंबईला रवाना झाले आणि लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही घटना कळताच तातडीनं नागपूरमधून मुंबईला रवाना झाले आणि त्यांनी थेट रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। आणि दरम्यान किरीट सोमय्या यांनी या घटनेवरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहणार आहोत। बाबा सिद्दीकीची हत्या एक चिंतेची बाब आहे। सरकारने एक स्पेशल टीमची रचना केली पाहिजे आणि याच्या मागे जो पण कोणी असेल त्याच्यावर कडक आणि तीव्र कारवाई व्हायला हवी। बाबा सिद्दीकीची हत्या एक चिंतेची बाब आहे। सरकारने एक स्पेशल टीमची रचना केली पाहिजे आणि याच्या मागे जो पण कोणी असेल
त्याच्यावर कडक आणि तीव्र कारवाई व्हायला हवी. बातमी या संदर्भातील व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला ही शक्यता वर्तवण्यात येते. 3 हल्लेखोरांपैकी एक अल्पवयीन फरार आरोपीचा शोध सुरू आहे. एक अल्पवयीन आरोपी आहे. व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकी यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय. 3 हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक अल्पवयीन आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपासकार्य सुरू केलंय. व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकी यांच्यावरती वांद्रे पूर्वमध्ये 9:30 वाजता हा हल्ला झाला, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. 3 हल्लेखोर आपण पाहतोय आणि याच्यामध्ये 3 पैकी 2 हल्लेखोर हे त्यामध्ये एक अल्पवयीन आहे आणि एक आरोपीचा शोध सुरू आहे. एक उत्तर प्रदेश तर दुसरा हरियाणामधील आहे. व्यावसायिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या एका हल्लेखोराचं नाव हे शिवा आहे. अशोक चव्हाण यांनी ह्या घटनेनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहणार आहोत. आमचे मित्र माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचं आता आज संध्याकाळीच गोळ्याने हत्या केली गेल्या, गोळ्या मारून त्यांची हत्या केली गेलेली आहे. ही घटना फार दुःखद आहे, खेदजनक आहे आणि अचानक असं बाबा आमच्यातून निघून जाणं हे मनाला न पटणारी अशी बाबी घडलेली आहे. आणि त्यांची हत्या ज्या परिस्थितीमध्ये झाली, काही लोकांना त्या ठिकाणी पकडल्या गेलं अशी माहिती मिळते आहे आणि त्यातून स्पष्ट होईल की बाबा हे नेमकं कशामुळे बाबाला त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या. परंतु काही जरी असलं तर शेवटी ज्या बाबा गेल्याने तो पुन्हा तर काही आज येणार नाही. चौकशी होईल, हत्यारे भेटतील, कारवाई होईल, हा भाग वेगळा. परंतु एक आमचा सच्चा मित्र आमच्यातून जाणं ही आमच्या मनाला हेलवणारी अशा प्रकारची घटना आहे. बाबा एक दिलदार माणूस होता, एक जाबाज सहकारी होता. त्यांचा दरवर्षीचा इफ्तारचा कार्यक्रम हा सर्वांच्या ध्यानात आहे. तसेच अनेक वर्ष मी त्यांच्या त्या इफ्तारच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे. सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स, फिल्म स्टार्स, सामाजिक क्षेत्रात अनेक लोक त्या कार्यक्रमाला भरगच्च अशी गर्दी असायची. बाबा त्यातून आपल्या सर्वांना चाहत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न बाबांनी नेहमी केलेला आहे. सामाजिक क्षेत्रात मोठं काम होतं. गरिबांना आर्थिक मदत करण्याची भूमिका बाबाची राहिलेली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात चांगलं काम केलेलं आहे आणि नुकताच बाबाचा मुलगासुद्धा आमदार झाला जिशान सिद्दीकी, तो सुद्धा बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं काम करत होता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आता अनेक खुलासे समोर येत आहेत. दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र देण्यात आलेली आहेत. चकमक फेम दया नायक यांच्याकडे या सर्व घटनेची तपासाची सूत्र देण्यात आल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि चकमक फेम दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र देण्यात आलेली आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र देण्यात आलेली आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर 9:30 वाजता वांद्रे पूर्वमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी तपासकार्य सुरू केलेलं आहे. चकमक फेम दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र आहे. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. वांद्रे पूर्वमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. 9:30 वाजता ही घटना घडलेली आहे, ज्यावेळी बाबा सिद्दीकी जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर असताना आपल्या गाडीमध्ये असतानाच 3 हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय. बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयामध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी तपास दया नायक करणार आहेत. या संपूर्ण घटनेची तपासाची सूत्र ही दया नायक यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. मुंबई वांद्रे पूर्व या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास आता दया नायक यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भातील ही अपडेट आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी हे वांद्रे पूर्वचे माजी आमदार, माजी मंत्री राहिलेले आहेत आणि राजकीय क्षेत्रामधून देखील त्यांच्या घटनेनंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे. शरद पवार
अशोक चव्हाण, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहेत. तर अभिनेते संजय दत्त हे देखील ह्या घटना घडल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबार झाल्यानंतर, हल्ला केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर आता राजकीय क्षेत्रामधून आणि बॉलिवूडमधून देखील प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान तपासाची सर्व सूत्र ही दया नायक यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. वांद्रे पूर्वमध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. आणि दरम्यान ही घटना घडली कशी आहे त्यावरती नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. शनिवारी बाबा सिद्दीकी निर्मल नगर कार्यालयामध्ये उपस्थित होते. सिद्दीकींच्या कार्यालयाच्या बाहेर हल्लेखोर दबा धरून बसलेले होते. हल्लेखोरांमधील एक आरोपी अल्पवयीन आहे. फटाक्याच्या आवाजाचा फायदा उचलत रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार केला. सुमारे 3 गोळ्या सिद्दीकी यांच्या दिशेने चालवण्यात आल्या. 3 पैकी एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीत लागली. अतिरक्तस्रावाने सिद्दीकी यांची शुद्ध हरपली. उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्वतः लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. अजित पवार देखील पुण्याहून मुंबईकडे निघालेले आहेत. सुनील तटकरे देखील मुंबईकडे निघालेले आहेत. तर दुसरीकडे अभिनेते संजय दत्त हे देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. अजित पवार पुण्याहून तर दुसरीकडे सुनील तटकरे देखील लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचणार आहेत. संजय दत्त आणि आशिष शेलार देखील रुग्णालयामध्ये हजर आहेत. आणि दरम्यान ह्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐकू द्या. कोण याचं उत्तर देणार? बातम्या अशा मिळालेल्या आहेत की 15 दिवसापूर्वी त्यांना त्या धमक्याचे फोन आले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती. पण ती असली वाढ केलेली सुरक्षा कवच देखील त्या खुन्यांनी भेदलं आणि त्यांची निगरण हत्या केली. खरं म्हणजे त्यांच्या चिरंजीवांना जिशान सिद्दीकी यांच्या प्रति मी संवेदना प्रकट करतो. पण आज राज्यामध्ये जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती आहे ते 90च्या दशकाची आठवण होते. गँगलँड किलिंग्स, एक्स्ट्रॉशन किलिंग्स, त्यानंतर सुपारी किलिंग्स, एन्काउंटर किलिंग्स काय चाललंय? आपण काही दिवसापूर्वी बदलापूरच्या घटनेमध्ये एन्काउंटर किलिंग झालेलं आपण पाहिलं. बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झालेला आहे आणि याच्यामध्ये 3 हल्लेखोर आहेत, ज्याच्यामध्ये एक हरियाणा आणि दुसरा उत्तर प्रदेशमधील आहे. याच्यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे. 3 हल्लेखोरांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. हल्लेखोर हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे. 3 आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शस्त्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीचे शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे. आणि दरम्यान घडलेल्या घटनेवरती शरद पवार यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेनं राज्याचा घाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी
यांच्या घटनेवरती ही प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता राजकीय क्षेत्रामधून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. आणि दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या ज्या वाहनावरती गोळीबार झालेला आहे ते वाहन आता आपल्या समोर आलेलं आहे. याच वाहनामधून बाबा सिद्दीकी हे प्रवास करत होते. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांची गाडी होती आणि याच गाडीमध्ये बाबा सिद्दीकी बसलेले होते. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर ही गाडी उभी होती. वांद्रे पूर्व हे गजबजलेलं ठिकाण आहे आणि 9:30 वाजता ही घटना घडलेली आहे. दबा धरून बसलेले हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी हे गाडीमध्ये बसल्यानंतर हल्लेखोरांनी जवळपास 3 ते 4 राऊंड फायर केले आणि ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. दरम्यान बाबा सिद्दीकी कोण होते जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. बाबा जियाउद्दीन सिद्दीकी हे मूळ काँग्रेसी राजकारणी. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार राहिलेले होते. सलग 3 वेळा म्हणजेच 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते आमदार म्हणून कार्यरत त्यांनी काम केलेलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा कामगार 2004 ते 2008 मध्ये राज्यमंत्री. सिद्दीकी सलग 2 वेळा म्हणजे 1992, 1997 मध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्यांनी 8 फेब्रुवारी 2024 ला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 12 फेब्रुवारी 2024 ला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांचा व्यावसायिक वादातून गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही गाडी उभी असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केलाय आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. हल्लेखोरांनी 3 ते 4 राऊंड फायर केलेत आणि ज्याच्यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीत जाऊन घुसली आणि त्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय. गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली होती. जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यांची, चाहत्यांची देखील गर्दी जमली. बाबा सिद्दीकी यांना तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र अतिरक्तस्राव झालं, त्यामुळे रुग्णालयामध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. वांद्रे पूर्वमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. वांद्रे पूर्व हे गजबजलेलं ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी असते. वाहनांच्या रांगा देखील आपल्याला ह्या संपूर्ण रस्त्यावरती पाहायला मिळत असतात आणि दरम्यान सिद्दीकींना गोळ्या घालणारे 2 आरोपी ताब्यात आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झालेला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरती ज्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे त्या घटनास्थळाची काही दृश्य अजून समोर येत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झालेला आहे. 3 ते 4 राऊंड फायर झालेले आहेत. घटनास्थळाची ही दृश्य आपण पाहतोय. 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्यावेळी 3 ते 4 राऊंड फायर झालेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय. 3 हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला आणि ज्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. घटनास्थळाची ही दृश्य आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी ही गाडीमध्ये बसले असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्लेखोरांनी 3 ते 4 राऊंड फायर केले, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. ही थेट घटनास्थळाची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी 9:30 वाजता वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्यात आला. जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत. बाबा सिद्दीकी हे कारमध्ये बसलेले असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावरती गोळीबार केला आणि ह्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये 3 आरोपी आहेत आणि या 3 आरोपींमध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि दरम्यान ह्या सगळ्या घटनेवरती आता शिवसेना प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकणार आहोत. नाही, जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले त्यातमध्येच मला माहित आहे. दुसरा म्हणजे बाबा सिद्दीकीचा जे तो बिल्डर होता तर त्याचा
आपसामध्ये पर्सनली काय इश्यू कोणाबरोबर आहे का नाही मला माहित नाही, कारण मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनामध्ये आहे. तर बाबा सिद्दीकी तर आता नवीन अजितदादा पवारच्या पार्टीमध्ये आलाय. तर त्याचा काय इश्यू आहे, त्याचा काय बिझनेस इश्यूज आहे मला खरोखरच माहित नाही. पण सुनील दत्त साहेबांबरोबर असताना आम्ही एकत्र काम केलं. ते आपलं एक पारिवारिक एक संबंध आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. अनेक प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहेत. व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर व्यावसायिक वादातून गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. शवविच्छेदनानंतर सिद्दीकी यांचं पार्थिव हे कुटुंबियांकडे देण्यात येणार आहे. जे रुग्णालयामध्ये सिद्दीकी यांचं शवविच्छेदन होणार आहे आणि यानंतर त्यांचं पार्थिव हे कुटुंबियांकडे देण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. धक्कादायक आणि मोठी बातमी मुंबईमधून समोर आली आणि त्यानंतर आता त्यांचं पार्थिव हे कुटुंबियांकडे देण्यात येणार आहे.